तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर आत्ता आपण पोचलेलो ऑलमोस्ट नवसारीला, आणि वाजले आहेत रात्रीचे 11. तर हा तुम्ही बघितलं तर हा आपण आता लेफ्ट घेतलेला आहे. राईट जो आहे तो जातो नॉर्मल NH48ला. आता आपण लेफ्ट घेतला आहे आणि आपण आता भरूच सिटीमध्ये एंटर केलेला आहे. तर ही तुम्ही बघाल तर ही आहे भरूच सिटी. आणि थोडंसं जिकडे आपल्याला जो डायव्हर्शन आहे आणि नॅशनल एक्सप्रेस हायवे नंबर 4 तो घ्यायला आपल्याला ऑलमोस्ट भरूचची जी सिटी आहे त्याला क्रॉस करायला लागते. तर नॉर्मल माझ्या माझे मला असं वाटतं की जेव्हा सकाळ असेल तेव्हा हा पर्टिक्युलर सगळा एरिया एकदम ट्रॅफिकवाला एरिया असेल, पण रात्री असं काही जाणवलं नाही आम्हाला. तर हा तुम्ही समोर आता बघाल ना, तर हा आहे तो इंटरचेंजवाला रस्ता. पण रस्ता पण एकदमच रात्र असल्याने आम्हाला ॲक्च्युली जो ॲक्च्युअल रस्ता घेऊन जायचा आहे लेफ्टला तो आम्हाला कळला नाही. तर आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि पुढे जाऊन परत आम्ही युटर्न मारला, आणि नंतर आम्हाला तो ॲक्च्युअल रस्ता भेटला. आपल्याला तिकडे जायचं. हा वडोदराला जायचं आपल्याला. हा, तिथे उठं नाही म्हणता तुम्ही. हा थांबा थांबा. हे बघा इथं तिथं. बाई मिनटं मी तर घेतो. इकडे तुम्ही बघितलं तर आम्ही ॲक्च्युली रस्ता चुकलो, आणि नंतर मग पुढे थोडंसं जाऊन आम्हाला ते लक्षात आलं, असं पण जाऊ शकतो. आणि मग आम्ही परत लेफ्ट घेतला आणि हा रस्ता मग बरोबर आहे. आम्ही तो जो पर्टिक्युलर टोल नाका आहे जिकडे हा ना, असं नाही. माझ्या अंदाजे ना भरूच सर, ते वडोदरा तो रस्ता आहे ना. तो असतो, तो आम्हाला जायचं भेटला तू मग जायचं, नंतर. हा बरोबर आहे. तोच रस्ता आहे. हा ना. ती लोक ना, हे बघा ते बघा ना, ती लोक युटर्न मारून खालून चालले बघा ना. तर इथे तुम्ही बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आम्ही चुकलो आहे. तर जनरली आम्हाला त्या साईडने जायला पाहिजे होतं, पण आम्हाला लक्षात आलं की आम्ही चुकलो आहे. आणि एवढे काही अजून हा रस्ता बनतोय माझ्या हिशोबाने, एकदमच पूर्ण झाला नाही आहे. त्याच्यासाठी ही जी ॲक्च्युली आम्हाला लेफ्टची रस्ता आहे तो पकडायला पाहिजे होता. तर आम्ही दुसऱ्या दिशेने आलो. तर नंतर मग हा ॲक्च्युअल रस्ता आम्हाला भेटला. मला वाटतं इकडे कॅश द्यायला लागते असं काहीतरी चालत नाही वाटतं. तर हा तुम्ही बघितलं तर हा आहे नॅशनल एक्सप्रेस हायवे 4. हा जो रस्ता आहे तो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे च्या अंतर्गत. आणि
हा जो रस्ता आहे तो ऑपरेशनल झालेला आहे आणि इकडनं पुढे आपण जो बघितलं तर आपल्याला जायला मिळतं भरूच टू वडोदरा. आणि रस्त्याला लागत त्यांचे सोलार प्लांट्स वगैरे आहेत लावलेले, लाईट्स वगैरे एकदमच बऱ्यापैकी वेल लीट रस्ता आहे हा. तर तुम्ही पण नक्की इकडे याच रस्त्याने या, जेणेकरून तुमचं जे ट्रॅव्हल टाईम आहे ते थोडंसं वाचेल. तर आता हा तुम्ही बघितलं तर हा आहे मुंबई आणि दिल्लीला जो होणारा आहे एक्सप्रेसवे, त्याचा जो वडोदरा आणि भरूचमधला हा रस्ता आहे. पूर्ण 6 लेन्स चा रस्ता आहे विथ सर्व्हिस लेन्स पण आहेत त्याच्यामध्ये आणि चांगला आहे रस्ता. आणि आम्ही कॉन्स्टंट 90 मेंटेन केलेला आणि जनरली आम्ही 3rd लेनमध्ये चालवत होतो. पण 120 km/hची लिमिट आहे आणि आपल्याला माहिती आहे की गुरखाचं मॅक्सिमम 100च्या अराऊंड ओकेश आहे, म्हणजे तिकडे काही रिस्क नाही आहे तिकडे. तर आम्हीच त्याच स्पीड लिमिटला चालवली, थोडंसं कमी पण घेतलं कारण का आपल्याला अजून पुढे जाऊन परत यायचं होतं. तो कन्सिडरिंग ती सगळे फॅक्टर्स आम्ही नॉर्मल क्रुझिंग करत होतो आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. लाईट्स जे लावलेले आहेत ते पण एक्स्ट्रा जे लाईट्स होते ते पण ॲक्च्युली यूज करण्याची गरज लागली नाही कारण का फॉग लाईट्सच माझ्या हिशोबाने चांगले काम करत होते. तर हा तुम्ही बघाल तर हा आहे जो वडोदराचा जो एक्झिट पॉईंट आहे. तिकडे आता आम्ही आलो आणि अराऊंड थोडंसं इकडे गाडीचं जो मार्किंग आहे ते कळली नाही आम्हाला, त्यासाठी आम्ही जनरली पुढे गेलो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पाठी या, मग ऑटोमॅटिकली टोल जो होता तो कापला. आय थिंक मला वाटतं 185 का 165 असा काहीतरी टोल गेलेला. तर हा आहे वडोदराचा एक्झिट, नॅशनल एक्सप्रेस हायवे नंबर 4. तर हा जो एक्झिट आहे हा एक्झिट सरळ गेल्यानंतर डायरेक्टली नॅशनल एक्सप्रेस हायवे 1 म्हणजे तो वडोदरा टू अहमदाबाद तो जो हायवे आहे त्याला कनेक्ट करतो. तर सगळं एकदम सुरळीत प्लॅन केलेलं आहे आणि ही जर्नी आमची चांगली झाली.